महत्त्वाच्या चालू घडामोडी 2024-25. 1. अलीकडेच जाफर हसन कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत? ए. कतार, बी. जॉर्डन, सी. इराक, डी. इराण. उत्तर आहे बी. जॉर्डन. 2. 2024 मध्ये 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यजमान कोणते राज्य आहे? ए. केरळ, बी. तामिळनाडू, सी. गोवा, डी. महाराष्ट्र. उत्तर आहे सी. गोवा. 3. उत्तर प्रदेशातील पहिले सेमीकंडक्टर पार्क कुठे स्थापन केले जाईल? ए. ग्रेटर नोएडा, बी. लखनौ, सी. वाराणसी, डी. गोरखपूर. उत्तर आहे ए. ग्रेटर नोएडा. 4. नफा आणि गरिबी, सक्तीच्या मजुरीचे अर्थशास्त्र हा अहवाल अलीकडेच कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? ए. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, बी. जागतिक आरोग्य संघटना, सी. जागतिक व्यापार संघटना, डी. जागतिक बँक. उत्तर आहे ए. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. 5. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला ॲनाग्रानेफ हा प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ए. अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांचा विकास, बी. प्रतिजैविकांच्या नवीन वर्गाचा विकास, सी. नक्षल हल्ल्यांचा सामना करण्यासाठी नवीन रणनीती, डी. ग्रामीण भागातील रोगांच्या प्रसाराचा अभ्यास करणे. उत्तर आहे बी. प्रतिजैविकांच्या नवीन वर्गाचा विकास. 6. अलीकडेच म्यानमारमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए. विनय कुमार, बी. अभय ठाकूर, सी. विनय मोहन क्वात्रा, डी. प्रवीण कुमार. उत्तर आहे बी. अभय ठाकूर. 7. अलीकडे कोणत्या 2 देशांनी युरोपमधील आयडी चेक फ्री ट्रॅव्हल झोन शेंजन क्षेत्रामध्ये अंशतः सामील झाले आहेत? पोलंड आणि स्पेन, बी. रोमानिया आणि बल्गेरिया, सी. स्वीडन आणि पोर्तुगाल, डी. डेन्मार्क आणि आयर्लंड. उत्तर आहे बी. रोमानिया आणि बल्गेरिया. 8. नुकतीच बातम्यांमध्ये दिसणारे माउंट एटना हे इटलीच्या कोणत्या प्रदेशात आहे? ए. सार्डिनिया, बी. ओस्टा व्हॅली, सी. सिसिली, डी. टस्कनी. उत्तर आहे बी. सिसिली. 9. अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेली शॅम्पेन जमाती प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात राहते? ए. दीव बेट, बी. त्रेनानी बेट, सी. लक्षद्वीप बेट, डी. ग्रेट निकोबार बेट. उत्तर आहे डी. ग्रेट निकोबार बेट. 10. संगतसर तलाव कोणत्या राज्यात आहे? ए. सिक्कीम, बी. आसाम, सी. मणिपूर, डी. अरुणाचल प्रदेश. उत्तर आहे डी. अरुणाचल प्रदेश.